फसवणुकीचे डॉल्फिन जाळं याविषयी बोलतोय आपण, पण हे एक प्रातिनिधिक उदाहरण झालं. मुळातच गुंतवणूकदारांनी काय खबरदारी घेतली पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तिथे दिनेशजींना मला विचारायचंय आणि विचारायचे ते हे की जरा शंका आल्यानंतर म्हणजे मला जर एखाद्या चिटफंडमध्ये पैसे गुंतवायचे आहेत, बाकी सगळ्या विषयीच्या माहिती आपल्याला इंटरनेटवर अलीकडे उपलब्ध असतात, पण एखाद्या पर्टिक्युलर चिटफंडमध्ये जर मला पैसे गुंतवायचे आहेत तर त्याची माहिती कुठे उपलब्ध होते, असं एखादी वेबसाईट, असं एखादं ठिकाण आहे का? मला एक खास हे सांगायचं आहे की मागचे जे फ्रॉड्स झालेले आहेत, ट्रू लाईफ प्रायव्हेट लिमिटेड किंवा सुपर पॉवर किंवा नवजीवन लाईफ किंवा KBC, जी आपली चॅनलनी सर्व याची हे केली होती आणि त्यावर प्रोग्रामसुद्धा केले होते, ते सर्व औरंगाबाद जिल्ह्यात झाले होते. आणि तिथं शेतकरी, आता शेतकरी त्यांना काय माहीत वेबसाईट काय नाही, इंटरनेट काय, त्यांनी आपले घरं विकूननी हे सर्व काम केलं. आणि ते जसं एका मॉब मेंटॅलिटी म्हणतात त्या हिशोबाने एकाने केलं म्हणजे दुसऱ्याने केला. KBCच्या मी वाचत होता तर त्याला मला एक वस्तू कळाली की जेव्हा आपले एका मित्राने एका गावात 150 फॅमिली होते, 150 फॅमिलीमधनं 147 फॅमिली ह्या प्रलोभनाला बळी पडले. आता झालं असं की ते जे प्रथम माणूस होता त्या गावाचा त्यांनी टाकलं म्हणजे मी टाकलं म्हणजे दुसऱ्याने टाकलं, तिसऱ्याने टाकलं, असं 147 कुटुंब त्याला बळी पडले. तर ती मॉब मेंटॅलिटी नसावी. आणि वेबसाईट आणि हे तर शिकलेल्या माणसाला आपण वेबसाईट किंवा दुसरी शोध करण्याच्या आपण शिकवू शकतो. यांना मात्र एवढंच सांगायचं आहे की आपली वस्तू घाण न ठेवता आणि हे प्रलोभनाला बळी न पडता, आपण एका सब्जी घ्यायला जातो जेव्हा मार्केटमध्ये, तेव्हा पण त्यांचं माल उचलून व्यवस्थित त्यांचं चेकिंग करून नेहमीच दिलं जातं आणि आपण त्याला त्याच्या पण भाव करतो. बरोबर. ते जे विकणारा आहे जो माणूस, त्याला आपण सांगतो हे मला कमी पैशात द्या. नाही, खरं तिथे जर आपण घासाघीस करतो तर चिटफंड घेताना जिथे आपल्याला मोठी गुंतवणूक करायची आहे, आयुष्यासाठीची गुंतवणूक करायची आहे, तिथे काळजीपूर्वक का करू नये? आणि हा प्रश्न प्रत्येकाने विचारलाच पाहिजे स्वतःला गुंतवणूक करण्यापूर्वी. पण सुरेंद्रजी, हे आपण बोलत असताना कारण दिसतंय असं की लोकांमध्ये ती जागरूकता नाहीये की कुठे आपले पैसे सगळ्यात जास्त सुरक्षित राहतील. मग त्या दृष्टीने लोकांमध्ये हा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी इकॉनॉमिक विंग काही करू शकणार नाही का? इकॉनॉमिक विंगपेक्षा मी बोलेन, इकॉनॉमिक विंगमध्ये ठराविक अधिकारी आहेत, ते फक्त मीडियाद्वारे, आपल्याद्वारे किंवा वर्तमानपत्राद्वारे लोकांना माहिती देऊ शकतात. आणि प्रत्येक वेळेला आपण पेपरमध्ये सुद्धा वाचत असाल, एखादी केस जेव्हा उघडकीस येते किंवा सुरुवातीच्या स्टेजला असते तेव्हा पोलीस सगळ्यांना जनतेला आवाहन करत असतं की तुम्ही अशा प्रकारे कुठल्याही लोभांना बळी पडू नका. आणि जे बळी पडलेले आहेत त्याने पुढाकार घेऊन कृपा करून पोलीसमध्ये त्यांची तक्रार नोंदवावी, जेणेकरून असल्या चिटर लोकांना चांगली शिक्षा होईल. आणि मीडिया ह्या प्रकारे पुढे जाऊ शकतं. किंवा जे समाज सुधारक, काही समाजकार्य करणारी लोक आहेत, राजकारणी लोक आहेत, ज्यांचा मॉबवरती प्रभाव आहे, ते लोकसुद्धा जेव्हा असले ठिकाणी जेव्हा एखादी जाहिरात वगैरे निघते त्यांनी चौकशी केली पाहिजे आणि लोकांना त्यापासून परावृत्त केलं पाहिजे. साहेबांनी सांगितलं की मॉब मेंटॅलिटी बरोबर आहे. एखादा जेव्हा पहिल्याला त्याचा फायदा मिळतो, नफा मिळतो, तेव्हा दुसरा त्या प्रलोभनाला बळी पडतो आणि तो त्याची सुद्धा गुंतवणूक करतो. आणि ही चेन साखळी पुढे पुढे चालत जाते आणि मग शेवटचा माणूस त्याच्यात टोटल डुबला जातो. खरं आहे. आणि होतं काय, हे जे मार्केटिंगवाले असतात या स्कीम्सच्या, ते स्वतः गाड्यातनं फिरत असतात आणि ते सांगतात आपण हा पैसा या चिटफंडमध्ये गुंतवूनच मिळवला आहे म्हणून. वेळ खरं तर आपली संपली आहे, पण तरी पण एक छोटासा प्रश्न मला आता विचारायचा आहे, कारण तुम्ही वकील आहात उदयजी. पैसा हा आपला जो गेलेला आहे निदान मुद्दल तरी परत मिळवता येऊ शकते का कायदेशीर मार्गाने? थोडं तुम्ही आधी बोललेच आहात, पण थोडं विस्ताराने. कायदेशीर मार्गाने मिळू शकतो. ग्राहक मंच याला चांगलं उदाहरण आहे. या लोकांनी जर ग्राहक मंचात तक्रारी केल्या आणि जर त्यांची जी मालमत्ता आहे ती जप्त करायला बघितली, याच्यावर आज्ञा घेऊन किंवा ते पैसे वसूल करायला बघितले, तर मला वाटतं त्यांचे पैसे त्यांना लवकर मिळू शकतात. कारण ग्राहक कायद्यामध्ये 3 ते 4 वर्षात केसेस होतात आणि त्याच्यावरही लवकर व्हायची शक्यता आहे जर इन्फ्रास्ट्रक्चर त्या फोरमकडे चांगला असेल तर. कारण ग्राहक कायदा त्यांना सोपा आहे. सिव्हिल आणि बरोबर क्रिमिनल कंप्लेंट पण फाईल केल्या पाहिजेत. पोलिसांकडे, इकॉनॉमिक ऑफेन्सकडे पण कंप्लेंट केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये एक आहे जागरूकता आणण्याच्या दृष्टीने
की शेजाऱ्यांनी केलं म्हणून आपण अनुकरण करू नये. विशेषतः महिला जास्त बळी पडतात. अहो शेजाऱ्यांनी 10,000 रुपये उदय आचार्यकडे, आणि असंच झालं उदय आचार्याच्या बाबतीत, गुंतवले, त्यांना 20,000 रुपये मिळाले, त्यांनी टी व्ही फ्रीज एका दिवसात घेऊन टाकला, अमुक घेऊन टाकलं. त्यामुळे आपल्याला का नाही म्हणून तुम्ही काय करताय. आज टी व्हीवर सुद्धा जाहिरात येते ह्याची, आणि मग तो नवरा म्हणतो की आत्ता मी पोलिसांना कळून आलो, इकॉनॉमिक ऑफिसला, ते फसलेले आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या रुजूचा मला वाटतं आपल्यासारखा जय महाराष्ट्र चॅनल जे आज करतोय ते खरोखर स्वागतार्ह आहे. कारण लोकमानसामध्ये मराठी आमच्या मायबोलीमध्ये लोकांना साध्या तऱ्हेने समजावणं की बाबा प्रलोभनाला बळी पडू नका, असा पैसा तुम्हाला मिळत नाही, कष्टाचे पैसे कष्टानेच मिळतात आणि कुठलीही लॉटरी किंवा डबल होऊ शकत नाही, आणि शेजाऱ्याला मिळालं म्हणून आपल्याला मिळेल याची शाश्वती नाही. अगदी खरं, अगदी खरं आहे. आणि म्हणून ह्या एक चांगल्या नोटवर या कार्यक्रमात आपण थांबतोय. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. शेजारच्याला मिळालंय म्हणून तुम्हाला मिळेल असं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही फसले गेला असाल दुर्दैवाने तर तुम्हाला दाद मागता येते. आपल्या अधिकारांचा वापर करा आणि पैसे परत मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. पण सगळ्यात आधी अशा प्रलोभनांना मुळात फसूच नका. खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही तिघही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना या महत्त्वाच्या मुद्द्यावर मार्गदर्शन केलं. यासाठी कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पण तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.